शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे आपल्या पुण्याचे तरी प्रमुख, तसे महाराष्ट्राचे सगळ्यांचेच प्रमुख आहेत, संजय जडरजी माझे मित्र आहेत. आज या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आलेले आपले सगळ्यांचे ज्येष्ठ श्री महाजन गुरुजी, राजगडाचे आपण ज्यांचा आत्ता सत्कार केला ते श्री फणसेजी, मंचावर बसलेले श्री पासलकरजी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी, आजचा विषय असा आहे की जो विषय हा खऱ्या अर्थाने गेल्या 3-1 महिन्यापासून भारतीय जनतेला आणि आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माहिती होण्यास सुरुवात झाली. युद्धजन्य परिस्थिती आहे आणि आपल्या देशाच्या महान पंतप्रधान, जगभर गाजणारे श्री नरेंद्र मोदीजींनाही पुढे येऊन सांगावं लागलं की बाबा रे, तुम्ही सगळ्यांनी काही प्रिकॉशन्स घेणं आवश्यक आहे, काही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर म्हणून आपण नेमकं काय आहे, का झालेली आहे हे पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं तर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर युद्ध म्हटलं की समोरासमोरची लढाई, काहीतरी रणांगणात जायचं, लढायला जायचं असंच असतं आणि ते स्वाभाविकही आहे, कारण आपल्या पूर्वीच्या इतिहासात अशा समोरासमोरच सगळ्या लढाया झाल्या आणि त्यामुळे समोरासमोर लढणं म्हणजेच युद्ध अशी आपली संकल्पना झाली. मुळातच हे युद्ध का होतं, युद्ध करावंसंच का वाटतं किंवा युद्धात उतरावं का लागतं, त्याचं कारण माणसाची जी प्रवृत्ती आहे ही दुष्ट प्रवृत्ती अशी सुद्धा आहे. म्हणजे जसं अतिशय सज्जन लोक समाजात असतात, सद्गुरू असतात, तसं समाजामध्ये दुष्ट दुर्जन प्रवृत्तीचे लोक असतात आणि त्यांची दुष्टता किती असते हे सर्वसामान्यपणे आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला जास्तीत जास्त माहिती असतं की कोणतरी म्हणजे एक अतिरेकी आहेत, ते 5, 50, 100 लोकांना उडवून लावतात, इथपर्यंत आता आपल्याला माहिती झालेलं आहे. त्यामुळे आपल्या दुष्टपणाच्या संकल्पना, कल्पना या थोड्याशा त्यांच्यापुरत्या मर्यादित आहेत. पण माणूस हा मूळ दुष्ट प्रवृत्तीची जी माणसं असतात ते एवढी दुष्ट असतात की ते कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या मोठेपणासाठी, स्वतःच्या काय त्यांनी डोक्यात ठेवलेलं असतं की मी अमुक होईन, मी अमुक करेन, त्याच्यासाठी ते वाटेल ते करतात. म्हणजे काय, तर महाभारतातलं उदाहरण आहे. भाऊच ना, पांडव आणि कौरव, पण पांडवांना मारण्यासाठी
लाक्षागृहाची रचना केली की ज्याच्यामध्ये सगळे पांडव, त्यांची आई द्रौपदी सगळे जळून खाक व्हावेत. का केली? राज्य आपल्या हातात टिकून राहावं म्हणून दुर्योधनाने केलेली खेळी होती. मग हे पाची पांडव हे खरं म्हणजे मूळ राज्यकर्ते होणार आहे. मग हा दुष्टपणाचा एक सगळ्यात मोठा नमुना होता. मागून प्रत्यक्षात ते यशस्वी झाले नाही त्यांना मारण्यात, म्हणून महाभारत युद्ध झालं. युद्धात उतरले आणि 18 अक्षण सैन्य होतं, सगळे जवळजवळ मारले गेले. एवढं महाप्रचंड मानवहानी ही झाली. त्याचं कारण आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की माणूस जो आहे हा कायमच त्याच्यामधले काही जण हे दुष्ट दुर्जन प्रवृत्तीचे असतात आणि म्हणून आपण सदैव हे जागृत असावं लागतं. समाजाने जागृत असावं लागतं. समाज जर जागृत झाला नाही तर काहीही होऊ शकतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला हिटलर असा होता की ज्यांनी करोडो ज्यूंना यातनागृहात बांधलं आणि तिथं त्यांना मारून टाकलं. अनेक देशांवर हल्ले केले आणि करोडोच्या संख्येने माणसं मारली गेली. आता बरं, हिटलर असा होता, मग हिटलरला मारल्यानंतर किंवा हिटलरला पराभव केल्यानंतर आपण जिंकू असं इतरांना वाटलं, परंतु प्रत्यक्षात तसं झालं नाही. अमेरिकेला असं वाटलं की आपल्याला जर या पुढच्या काळात, त्याच्या आधी इंग्लंड हा सगळ्या जगाचा बॉस झालेला होता, इंग्लंड हा देश, आपल्याला जर इंग्लंड आता दुर्बळ झालेला आहे दुसऱ्या महायुद्धात, त्याची जागा जर आपल्याला घ्यायची असेल तर आपला धाक निर्माण झाला पाहिजे, आपली भीती निर्माण झाली पाहिजे आणि पुढं आपल्याला उभं राहण्यासाठी संपत्ती लुटता आली पाहिजे जगाची. यासाठी त्यांनी युद्धाच्या शेवटच्या पर्वात प्रवेश केला युद्धामध्ये, म्हणजे अमेरिकेने. आणि काय केलं? युद्ध जवळजवळ संपलेलं होतं. काय म्हणू आपण त्याला, की जपान आणि जर्मन या दोघांनीही पराभव स्वीकारलेला होता. असं असताना अमेरिकेने 2 अणुबॉम्ब, एक सुद्धा नाही 2 अणुबॉम्ब जपानवर टाकले आणि लाखो लोकांना एकाच वेळेला ठार मारलं. कशासाठी? त्याचं कारण होतं की त्या अणुयुद्धाची भीती सर्व जगावर बसली. अमेरिका हा बॉस निर्माण झाला जगाचा आणि संपूर्ण आज 80-85 वर्षापेक्षा जास्त काळ झाला अमेरिका हा इंग्लंडची जागा घेऊन नंबर 1चा देश झाला. आणि त्यामुळे ही जागा टिकवण्यासाठी वाटेल ते करू अशी त्यांची मनस्थिती निर्माण झाली. पण आता मी तुम्हाला हे पहिली सुरुवात काही सांगतोय, पण आपण जरा आणि काही खोलात जाणार आहोत. ते असं की मुळातच भारतावर हल्ले केव्हा सुरुवात झाली? आत्ताच्या आधुनिक काळात 1000-1500 वर्ष व्हायला आली. पहिला दाऊद आहे, जो सिंधचा राजा होता, अतिशय चांगला समृद्ध प्रदेश होता. तो भारताचा आज जसे स्टेट्स आहेत तसा सिंध एक स्टेट होता, म्हणजे राज्य होतं. त्याच्यावर सगळ्यात पहिलं आक्रमण झालं मुस्लिमांचं, इस्लाम धर्मियांचं. आणि त्यावेळेला ती बातमी शेवटपर्यंत कुठेही पोहोचली, भारतात फार पोहोचली नाही. भारतातले सगळे बाकीचे राजे खूप होते, 700-750 पेक्षा जास्त संस्थानं तर केवळ स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्याला नष्ट करावी लागली. तर हे जे इस्लामी आक्रमण होतं त्याला 1500 वर्षापूर्वी सुरुवात झाली. आणि भारताच्या लक्षात पहिल्या प्रथम आलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा उभे राहिले त्याच वेळेला खऱ्या अर्थाने संपूर्ण भारताच्या लक्षात आलं की अरे बापरे, हे या आक्रमणाच्या विरुद्ध आपण उभं राहणं आवश्यक आहे. कारण सगळेजण बाकीचे राज्य जे आहेत
त्यांच्या हाताखाली हिंदू आहेत सरदार, ते मोगलांच्या ताब्यात गेलेले आहेत आपले सरदार सगळे हिंदूंचे, आणि त्यांचं राज्य आहे. हे जे गोष्ट आहे ही महत्वाची, तर ती काय नीट लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि मग त्याच्यात काय काय बदल होत गेले ते लक्षात आहे. त्याच वेळेला युरोपमध्ये ख्रिश्चन धर्म होता आणि त्या ठिकाणी क्रुसेड्स झाली, म्हणजे धर्मयुद्ध झाली. ख्रिश्चन धर्म विरुद्ध मुस्लिम धर्म, आणि ही क्रुसेड अतिशय टोकाची युद्ध झाली. आणि संपूर्ण युरोपमधनं हे जे मुस्लिम्स लोक होते, शासक होते, लुटारू होते किंवा आणि काही असतील, त्यांना हाकलून देण्याचं काम संपूर्ण युरोपने केलं. त्याच वेळेला त्यांना ते हळूहळू पूर्वेकडे म्हणजे भारताकडे घुसायला सुरुवात केली. त्यावेळेला अफगाणिस्तान भारताचा भाग होता, इराणही भारताचा भाग होता. त्या ठिकाणी घुसायला सुरुवात केली. दुर्दैवाने केंद्रीय सत्ता नव्हती. आपले लोक लढाकू होते की नाही, तर अतिशय कट्टर लढाकू होते. म्हणजे आपल्याला काही वेळेला चुकीचा इतिहास सांगितला जातो. आपल्या लोकांनी लढले की नाही, अतिशय चांगल्या प्रकारे लढले, अतिशय चांगल्या प्रकारे आपण त्यांना पुरून उरलो. पण प्रॉब्लेम कुठे निर्माण झाला? प्रॉब्लेम निर्माण झाला तो आपल्यातलाच निर्माण झाला. आपल्याच राजाच्या नातेवाईकांनी किंवा त्यांच्या प्रधानांनी फितुरकी करून मुस्लिमांना मिळाले, इस्लाम शासकांना मिळाले, आणि त्यांनी पराभव केला. अतिशय पराक्रमी असणारे आपल्या लोकांचा पराभव केला. संपूर्ण भारताचा इतिहास हा असा आहे, भारताचा इतिहास सगळ्यात जास्त धोकेदायक असा आहे की परकीयांनी पराभव केला, पण त्याला सगळ्यांनी, भारतातल्याच लोकांनी त्याला साथ दिली. आता ही जी गोष्ट आहे ही आपण सतत लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण जगाच्या इतिहासात कायमच लढाई लढावी लागणार आहे. सतत नवनवीन दुष्ट दुर्जन लोक निर्माण होणार आहेत. म्हणजे आत्ता काय आहे ते मी मागून सांगणार आहे. मी आत्ता जस्ट सुरुवात करतोय, ती जरा वेगळी आहे, पण तरी तुम्हाला मी जे सांगतोय ते असं की हे जे दुष्ट दुर्जन लोक संपूर्ण जगामध्ये आहेत की नाही, ते हे सतत निर्माण होत असतात. म्हणजे असं नाही की आता याचा पराभव केला आपण, झालं, आता आपलं काम संपलं, आता काही परत करायची आवश्यकता नाही, तर असं काही नाही. सतत नवीन नवीन शत्रू आपल्याला निर्माण होत असतात. त्यामुळे सतत सावध राहणं, सतत लढायची मनस्थिती ठेवणं, आणि त्यासाठी जे काय आपल्याला करावं लागेल ते करणं आवश्यक असतं. आणि म्हणून ही गोष्ट मी आपल्याला सांगण्यासाठी म्हणून या ठिकाणी उभा आहे. ही जी युद्ध आहेत, आपल्याला असं वाटेल की आपल्याला एक आणि असा समज आपल्या याच्यात निर्माण झाला आहे की आपल्या समाजात जातीयवादामुळे फूट पडली आणि म्हणून आपला पराभव झाला. तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. जातीयवादामुळे झालेलं नाही, आपल्या घरभेदी लोकांमुळे झालेला आहे. म्हणजे जातीवाद असताच कामा नये, त्याच्यात काही दोष होतेच होते, आहेच आहेत. पण सत्य गोष्ट जी आहे ती अशी की इस्लाममध्ये असंख्य भेद आहेत. म्हणजे मी सगळ्या कामगारांचा अखिल भारतीय अध्यक्ष आहे. आमच्या इथे सगळे मुस्लिम्स, ख्रिश्चन, सगळ्या धर्माचेच लोक असतात. या लोकांमध्ये खान नावाचा आमचा कार्यकर्ता, त्यांना आम्ही चुकून एकदा शेख म्हटलं, तर त्यांनी सगळ्या लोकांनी जे काय सांगितलं, शेख नाव नाही ठेवायचं, खान हे सगळ्यात मोठे लोक असतात, शेखांना आम्ही जवळ ठेवत नाही, आमच्यात पोरी मुलं मुलं मुली रोटी बेटी व्यवहार म्हणतात ते होत नाही. तीच गोष्ट शेख लोक त्यांच्या खालच्या
लोकांना करतात, मोमीन लोक शेख खानांना करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये असंख्य फूट आहेत. त्यांच्यामध्ये शिया सुन्नी ही सगळ्यात मोठी फूट आहे. मग असं असून त्यांनी जगामध्ये राज्य केलं. म्हणजे त्यांच्यात फुटी होत्या तरी ते जगात राज्य करतात. तीच गोष्ट ख्रिश्चनांमध्ये आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये असंख्य फुटी आहे. कॅथॉलिक वेगळे, प्रोटेस्टंट वेगळे, असंख्य फुटी आहेत. आणि अशा फूट असून सुद्धा त्यांनी संपूर्ण जगावर राज्य केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्या प्रथम आपल्या मनातली खोटी संकल्पना आपण काढली पाहिजे की केवळ आपल्यातल्या, म्हणजे आपल्या काही राजकीय पुढारी त्यांच्या स्वार्थापोटी असं सांगतात की बाबा नाही, आपल्या मधल्या जातींमुळे अशा प्रकारचं काही घडलेलं आहे. पण प्रत्यक्षात तसं नाही. आपण झोपलेलो होतो हेही एक गोष्ट आहे की काय करायचं आपल्याला, आपलं बरं, आपलं गाव आणि आपल्या आसपासचे नातेवाईक आणि आपले समाज. त्यामुळे आपण हे जर लक्षात नाही ठेवलं की घरबेद्यांमुळे, दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला काय त्याचं, अशी मनोवृत्ती असल्या कारणानेच आपला पूर्वी पराभव झाला. हा इतिहास आपला जो आहे, कारण आपला आज इतिहास हा मेन ज्याच्यासाठी अभ्यास वर्ग केला आपण करतोय आज, तर त्या इतिहासातलं या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. कारण इतिहास असतो, त्याच्यानंतर आजचं असतं आणि त्याच्यानंतर भविष्य असतं. तुम्ही इतिहासाचं जर लक्षात घेतलं नाही तर तुम्हाला भविष्य नाही. आणि म्हणून इतिहास जर तुम्ही लक्षात घ्या आणि मग तुमच्या असं लक्षात येईल आपल्यातले नेमके दोष, आणि आपल्यातले जर दोष नेमके लक्षात आले तरच आपण खऱ्या आजचा जो प्रचंड मोठा संघर्ष आहे ज्याच्याकडे मी मागून थोडंसं जातो आहे त्याच्याकडे आपल्याला लक्षात येईल. नाही तर आपल्याला त्या समाजाला फ्युचर नाही, म्हणजे भविष्य नाही. आणि म्हणून आपल्यातले दोष दूर करणं, सतत जागृत असणं, जगामध्ये काय घडतंय ह्याची माहिती ठेवणं हे आपल्याला अतिशय आवश्यक असतं. जर जगात काय घडतंय याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर ते कधी आपल्यावर येईल चालून आणि आपली वाताहत लावतील हे सांगता येत नाही. आपण खूप लढवय्ये आहोत, आपण आजही शिल्लक आहोत, आजही जगाला पुरून उरणारे आहोत. आपल्यामध्ये चांगले नेतृत्व गुण असणारे लोक निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान विभूती झाल्या, सर्वस्व बलिदान करणारे छत्रपती संभाजी महाराज निर्माण झाले. हे जे सगळे महान लोक निर्माण झाले ना, असे पाश्चिमात्य जगामध्ये असा एखादा जरी माणूस निर्माण झाला असता तर त्यांनी संपूर्ण, मग एवढे महान लोक निर्माण झाले, जन्माला आले, एवढे महान पराक्रमी लोक. कारण काय केवळ पुढं म्हणजे मुख्य असणारे लोकच असणं चालत नाही, खाली असणारं सैन्य तेवढंच महत्वाचं असतं. त्यांनी साथ दिली म्हणजेच आपल्या देशामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. त्यामुळे तुमच्या मनातली जी आपल्या लोकांबद्दल, समाजाबद्दल जर काही चुकीची कल्पना झालेली असेल किंवा आपल्या समाजात निर्माण झालेली असेल तर ती आपण आपल्या डोक्यातनं काढून टाकणं अतिशय आवश्यक आहे. आणि आजच्या काळामधल्या कुठल्याही युद्धाच्या काळामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्ही अजिबात नकारात्मक विचार करता कामा नये. आपण पूर्णपणे लढाकू लोक आहोत. आपणही जगातल्या कुठल्याही इतर समाजापेक्षा कमी लोक नाहीत, किंबहुना त्याच्यापेक्षा दोन ते पुढे असणारे लोक आहोत. आपल्यातले दोष फक्त काय आहेत ते लक्षात घ्या. ते जर तुम्ही दुरुस्त केलेत ना तर या जगामध्ये परत आज ना उद्या आपण राज्य करणार आहोत. सर्व जगामध्ये आपण म्हणजे असे सोने की चिडिया म्हणायचं की नाही भारताला पूर्वी, तशी सोने की चिडिया म्हणजे सगळ्या सोन्यानी भरलेला देश असं परत एकदा आपण नक्की होऊ शकतो हे लक्षात ठेवा. पण त्यासाठीतले आपल्यातले दोष आपल्याला दूर करणं अतिशय आवश्यक आहे. आपल्याच देशातले लोक आपल्या देशाविरोधात जास्त कृती करतात आणि देशाच्या बाहेरच्या शत्रूंना जवळ करतात. हा आपल्यातला सगळ्यात मोठा
दोष आहे. जगामध्ये काय चाललंय, भारतात काय चाललंय याची इन्फॉर्मेशन न ठेवता आपण काम करत राहतो, हा दोष आहे. आपण आळशीपणा करतो, हा दोष आहे. म्हणून हे जे दोष आहेत की नाही, हा दोष आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आपल्या इथं काय काय झालं याचं थोडंसं, 1962 साली चीननी भारतावर हल्ला केला. तोचपर्यंत आमच्या लोकांना नाही मग असं काय घडणारच नाही, या मनस्थितीत असं काही घडणार नाही. पण ज्या वेळेला असं काही घडणार नाही अशी आपल्या मनाची स्थिती होते, त्यावेळेला आपला पराभव ठरलेला असतो. ते या 1962च्या युद्धाच्या वेळेला आपल्या सैन्याला लढावं लागत होतं हिमालयात बर्फ, प्रचंड थंडी, -40 टेम्परेचरपर्यंतचे काही भाग. चीननी सर्व ताकदीनिशी तयारीनिशी युद्धात उतरलेले. आपल्या सैन्याकडे बूट नव्हते घालायला, अंगावर कपडे नव्हते. युद्ध सुरू झाल्यानंतर आपल्या देशातल्या सरकारला जाग आली त्यावेळेच्या, आणि त्यावेळेला त्यांनी आव्हान केलं की सैन्यासाठी काहीतरी द्या. त्यावेळेला सोनं घरातल्या बायकांनी दिलं बूट खरेदीसाठी, ते स्वेटर किंवा ते थंडीसाठीचे कपडे सैन्याला मिळावे म्हणून या पैशाचा उपयोग करावा लागला. इतकी वाईट परिस्थिती आपल्या देशाची होती. ती कोणी केली होती तो आता काय त्या इतिहासात फार जाण्यात आता पॉईंटने तुम्ही लक्षात घ्या. 1965ला जेव्हा दुसरं पाकिस्तान बरोबरचं युद्ध झालं, त्याही वेळेवर तोचपर्यंत तर काही 2-3 वर्षामध्ये भारताची काही परिस्थिती चांगली झाली नाही. त्या युद्धात आपण खूप मोठा पराक्रम आपल्या सैन्याने केला, पण तरीही त्याही वेळेला आपल्या त्यावेळेच्या पंतप्रधानांना असं आव्हान करावं लागलं की एक वेळचं जेवण तुम्ही सोडा आणि सोमवारी संध्याकाळी तरी निदान सगळ्या देशभरातल्या लोकांनी उपाशी राहावं. कारण अन्नधान्य नव्हतं, बाहेरनं अन्नधान्य मिळणं शक्य नव्हतं. जगात तुम्हाला कोणीही विचारत नव्हतं. रशिया त्यांच्या त्यावेळेच्या सोव्हिएट रशिया त्यांच्या स्वार्थासाठी म्हणून फक्त भारताला थोडी मदत करायची, बाकी सगळे देश जगातले आपल्या मागे अजिबात यायचे नाहीत, नुसतं वरवरचं असायचं. अशाच युद्ध 71 साली झालं. म्हणजे आपण पाहिलं की आपल्या देशाची युद्धासाठीची तयारी अजिबात त्या काळात नव्हती. आता काय झालं की मधल्या काळामध्ये सुदैवाने जर आपल्याला लीडरशिप चांगली मिळाली तर आपण काय करू शकतो याचं उदाहरण म्हणजे गेल्या 10-12 वर्षामध्ये आपण अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती, मी स्वतः डिफेन्समध्ये होतो, DRDO मधले आपल्या सायंटिस्टनी प्रचंड पराक्रम करून नवीन नवीन शस्त्रास्त्र शोधून काढली, त्याची निर्मिती करण्याचं संपूर्ण तंत्रज्ञान शोधलं आणि ते आपण खाजगी कंपन्यांना दिलं, कारण सगळं सरकारी क्षेत्रात होऊ शकत नाही. आणि मग आज आपण शस्त्रास्त्र दृष्टीने प्रबळ आहोत, म्हणजे व्यवस्थित आपण लढा देऊ शकतो असे आहोत. त्याचबरोबर सैन्याला सर्व प्रकारची सामुग्री आपल्याकडे सैन्याकडे आहे. आपल्या इथं बॉर्डरवर पूर्वी जायला खेचरांनी पायी चढत, डोंगर चढत जावं लागायचं, खेचरं घेऊन जायचे सामानाला. अतिशय वाईट परिस्थिती होती. सैन्याच्या एका ठिकाणापर्यंत जायला 8-8 दिवस लागत असत. त्यामुळे खूप वाईट परिस्थितीमध्ये आपलं सैन्य होतं. आज काय आहे, आज बॉर्डरवर 10,000 फुटावर, 15,000 फुटावर, 18,000 फुटावर, 19,000 फुटावर रस्ते झालेत, जिथपर्यंत तुम्ही गाड्या घेऊन जाऊ शकता. त्याच्या आसपास हेलिकॉप्टर्स उतरू शकतात, विमानं उतरू शकतात, अशा प्रकारची व्यवस्था झालेली आहे. सगळी काही व्यवस्था लढण्यासाठीची झालेली आहे. आज बोटी आहेत, आज पाणबुड्या आहेत, आज निरनिराळ्या प्रकारची विमानं आपल्याकडे आहेत. मग आता तुम्ही म्हणाल की काय आहे चांगलं,
पूर्वी नव्हतं म्हणून आपण हारलो, आता सगळं चांगलं आहे, आता काय. पण अशी नाही परिस्थिती. काय आहे परिस्थिती? पूर्वी एक शब्द होता, मायावी युद्ध. ऐकून असाल. कुठनं हल्ला व्हायचा, कोण हल्ला करायचा, कुठे निघून जायचा, केव्हा जायचा, काही समजायचं नाही. फक्त त्याचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी सांगितलं, कारण आता त्याच्याही पेक्षा महाभयानक असं युद्धाचं स्वरूप बदललं. आणि हे युद्धाचं स्वरूप जे बदललेलं आहे ते नीट लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि ते आपल्यावर कसं परिणाम करतात ते माहिती होणं आवश्यक आहे. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे समोरासमोरचं युद्ध तर आहेच आहे. म्हणजे असं समजू नका की आपण हे सगळे रणगाडे, रस्ते तयार केले, निरनिराळ्या प्रकारच्या तोफा तयार केली आहे, मिसाईल्स तयार केलेली आहे, ड्रोन्स तयार केलेले आहेत, स्वार्म ड्रोन तयार केलेले आहेत. हे सगळं तयार केलेलं आहेच आहे, सगळं रेडी आहे. परंतु लढाईमध्ये असंख्य अँगल्स आले जातात. आणि हे जे अँगल्स कसे असतात, त्यातला एक अँगल असतो पैसा. सैन्य पोटावर चालतं असं आपल्या इथं फार पूर्वी सांगत असत. म्हणजे सैन्याला आता द्यायला पैसे नाही आहेत का? पैसे आहे. मग काय नाहीये तर देश चालवायला अर्थव्यवस्था जी लागते ती अशी तयार झालेली आहे, कॉम्प्लिकेटेड. नवीन जगामध्ये सतत जग बदलत असतं. पूर्वीच्या काळचं जग जे होतं ते आता बदललं. पूर्वी सावकार लोक असत आणि मग राजे लोक त्यांना सांगत की चल, तुमच्या सावकारने दिले नाहीत पैसे तर त्याच्यावर हल्ला करता येत असे, त्याला पराभव करता येत असे, आणता येत असेल. आता तसं राहिलं नाही. आता संपूर्ण अर्थव्यवस्था ही जगावर अवलंबित झालेली आहे. म्हणजे मी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला जायचो आणि आत्ता ट्रम्प साहेब, तुम्ही नाव सगळे ऐकून आहात, त्यांनी टेरिफ लावले सगळ्यावर आणि त्याचे गंभीर परिणाम झाले. आपल्याला खूप गोष्टी तोटा सहन करावा लागला, गपचूप बसावं लागलं. कारण अमेरिका आज सुपर पॉवर आहेच. तुम्ही फार उगीच वेड्यासारखं त्यांच्या नादाला लागून स्वतःचं नुकसान करून घेणं हा मूर्खपणा आहे. पण तुम्हाला काही ना काही गोष्टी या स्वीकाराव्याच लागतात जगामध्ये. नाही स्वीकारल्या तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर तसं आज काय काय झालेलं आहे बघा. म्हणजे सैन्य सगळं आहे, सगळं शस्त्रास्त्र आहेत, पण आपण डायरेक्टली पाकिस्तानबरोबर लढू शकत नाही. कारण पाकिस्तानला त्यांच्या स्वार्थासाठी अमेरिकेच्या, म्हणजे अमेरिकेने अमेरिकेच्या स्वार्थासाठी, चीनने चीनच्या स्वार्थासाठी पाकिस्तानच्या मागे त्यांची ताकद लावलेली आहे. जगात नंबर 1 वर अमेरिका आहे, नंबर 2 वर चीन आहे. या दोन मोठ्या राष्ट्रांनी पाकिस्तानला मदत केलेली आहे, करताय. त्यावेळी तुम्हाला लढाई करत असताना 10 वेळा विचार करावा लागतोय. तुम्हाला लढाई करत असताना चीनबरोबर जर लढाई करायला गेलात, विचार करावा लागतोय. सर्व प्रकारे जगातला दुसरा क्रमांकाचा राष्ट्र आहे. कारण का? संपूर्ण अर्थव्यवस्था आपली त्याच्यावर अवलंबित आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चांगलं, ॲपल नावाचं मोबाईल आहे. त्याचं नवीन व्हर्जन बाजारात आलं की भारताच्या बाजारामध्ये पुण्यापासून सगळ्या मोठ्या सिटीमध्ये आदल्या दिवशीपासून लोक नंबर लावून ठेवतात, लाईन लागलेली असते. आणि जगातला सगळ्यात महागडा मोबाईल विकत घेतात. पैसे कोणाला जातात? अमेरिकेला जातात, कारण तिथे त्यांचे हेडक्वार्टर आहे. असे असंख्य वस्तू आहेत की ज्या तुम्ही आम्ही विकत घेत असतो आणि त्याचे पैसे तुम्हाला वाटतं माझ्याकडे पैसे आहेत, हे काय इथलं दुकान आहे, काय फरक पडतो? तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या घेता विकत. तुम्हाला माहिती आहे का काय परिस्थिती आहे? अमेरिकेसारखा नंबर 1 चा जो देश आहे, त्या देशामध्ये सगळी वाहनांची संख्या 29 कोटी आहे. सगळ्यात श्रीमंत जगातला देश. चीन हा दुसऱ्या क्रमांकाचा देश, त्यांच्याकडे 8 कोटी आहे. आणि भारतामध्ये किती आहेत माहिती आहे? 35 कोटी एवढी वाहनं भारतामध्ये आहेत.
जगातल्या श्रीमंत कडे नाही एवढी वाहनं भारतात. आता ही वाहनं भारतीय कंपन्या करत असतील, काही वाहनं परदेशात नाही जात, पण पेट्रोल डिझेल जे लागतं ते कुठनं आणायचं? ते इथं तुम्हाला परदेशातनं आणावं लागतं. तुमच्या देशात निर्मिती होत नाही, कारण ते साठे ते भूगर्भात सगळ्या प्रकारचे साठे काही निर्माण होत नाहीत. चीनलाही आज त्यांना लागतं तेवढं सगळं पेट्रोल डिझेल वगैरे, क्रूड ऑइल म्हणतात त्याला, बाहेर आणावं लागतं. मग तुम्ही उद्या युद्धात उतरला, सगळं तुमच्याकडे आहे आणि पेट्रोल डिझेलच संपलं तर सैन्य काय करणार? आणि आपली जनता काय करणार? आपले सगळे व्यवहार क्रूड ऑइलवर अवलंबित. त्यामुळे आजचं जे संकट आहे ते हे सगळ्यांना माहिती असतं. कोणाला? सगळ्यांना म्हणजे अमेरिकेला, युरोपला, चीनला, या सगळ्या देशांना चांगलं माहिती असतं की भारत त्याचे नाक जर आपण हे क्रूड सप्लाय बंद झाला तर बंद होणार आहे आणि त्याला काही पर्याय राहणार नाही. दुसरी गोष्ट काय करतात भारतातले लोक? आपण आपल्या देशात काय चाललं नेमकं माहिती असावं लागतं. आपण सोनं आणतो, भारतात सोनं तयार होत नाही. हे सोनं 750 टन एवढं आणतो, किमान 900 टनापर्यंत आपली खरेदी गेलेली आहे. 750 ते 900 टन दरवर्षी. आता याला प्रचंड पैसा द्यावा लागतो. आपलं लष्करी साहित्य आपण सगळं परदेशातनं पूर्वी आणायचो. आता आपल्या सरकारने 60% 70% साहित्य भारतात निर्मिती करायला सुरुवात केलेली आहे. प्रचंड पैसा गुंतवलाय, पण केलेली आहे. पण तरी आपल्याला 30% आणावेच लागतात. आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाद्यतेल. तुम्ही जे सगळे बाहेरचं खरेदी करता की नाही, ब्रेड पासून म्हणजे बेकरी आयटम पासून, चिवड्यांपासून, चकल्यांपासून, सगळं याला प्रचंड तेल लागतं. जेवढं तेल लागतं की नाही त्याच्या 50% तेल फक्त भारतात तयार होतं, म्हणजे आपण निर्मिती करतो. 50% तेल आपल्याला जगातनं आणावं लागतं. आणि आपल्याला एकूण 24 लाख कोटी रुपयांची एकूण खरेदी दरवर्षी करावी लागते. म्हणजे परदेशात पैसे देतो आपण आणि आपलं बजेट आहे 50 लाख कोटी रुपये, 51 लाख कोटी रुपयांचं. म्हणजे जवळजवळ आपल्या बजेटच्या 48% रक्कम ही आपल्याला परदेशाला द्यावी लागते ह्या सगळ्या वस्तू आणण्यासाठी. आणि त्यामुळे परिस्थिती काय आहे? केवळ पैसे द्यावे लागतात अशी आहे का हो? नाही. या पैशाबरोबर काय होतं माहितीये का, की आता जगात व्यवहार करायचे आहे. आता आपल्यात एकमेकांच्यात व्यवहार करायचे, आपल्याला खाली जाऊन चहा प्यायचा, काय खायचं, तर आपण रुपया काढतो देतो. आता तर काय UPI ते वापरतो आपण, गेले पैसे. पण तसं नाही आहे आंतरराष्ट्रीय बाजारात. त्या ठिकाणी तुम्हाला अरब कंट्रीमधनं जर पेट्रोल डिझेल घ्यायचं असेल तर तुम्हाला चलन वापरावं लागतं डॉलर. तुम्हाला अमेरिकेतनं या वस्तू आणतो डॉलर. चीन म्हणतं आम्हाला युआन द्या, त्यांचं चलन. मग हे चलन द्यायचं कसं? तर आपला जो रुपया असतो की नाही, तो रुपया ते घेत नाहीत तसा. आपल्याला तो रुपया देऊन त्यांचं चलन घ्यायचं असतं. मग त्याच्यासाठी एक करन्सी मार्केट असतं. त्या मार्केटमध्ये ठरतं की तुमच्या रुपयाची किंमत काय. मग तुमच्या रुपयाची किंमत जेवढी तेवढेच तुम्हाला डॉलर मिळणार, तेवढेच तुम्हाला युआन मिळणार. आणि हे जी रुपयाची किंमत आहे ती आपला सतत जेव्हा वाढत जातं की नाही खर्च,
म्हणजे 48% मी तुम्हाला सांगितला, तर त्याच्यावर रुपयाची किंमत ही कमी कमी म्हणजे जास्त जास्त वाढत जाते, रुपया कोसळत जातो, कमी कमी होत जातो. आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की जी वस्तू आपल्याला काही महिन्यापूर्वी 86 डॉलरला म्हणजे 86 रुपयाला मिळत होती, ती आज 96 रुपयावर गेली. कारण एकदम पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, प्रचंड वाढले, म्हणजे क्रूड ऑइलचे अभूतपूर्व वाढले. सोन्याचे भाव वाढले, मध्यंतरी तुम्ही ऐकलं, चांदीचे भाव वाढले. आता हे म्हणजे हे दुसरं युद्ध आलं. म्हणजे केवळ पैसे देऊन चालत नाही, तर तुमचा रुपया कोसळतो. तुम्ही कर्ज काढलेलं असतं, सगळ्या देशांना कर्ज काढावं लागतं बरं का. म्हणजे तुम्ही असं समजू नका की भारताने कर्ज काढलंय, सगळ्या देशांना काढावं लागतं. मग हे जे कर्ज काढलेलं असतं की नाही, त्याची बसल्या जागी किंमत वाढते, म्हणजे तुम्हाला हप्ते वाढतात का? कारण ते तुम्हाला परतफेड करताना रुपयामध्ये करता येत नाही, तुम्हाला ते रुपये डॉलरमध्ये कन्वर्ट करावे लागतात. करायला गेले की तुम्हाला जास्त रुपये लागतात. म्हणजे तुमचं कर्ज त्याचा 3% 4% व्याजाने घेतात बरं का, पण प्रत्यक्षात ते व्याज पडतं 9-10% जास्त, कारण तुमचा रुपया कोसळतो. म्हणून आत्ताचं जे युद्ध आहे, या युद्धामध्ये त्याला आर्थिक युद्ध म्हणतात. हे आर्थिक युद्ध छेडलेलं आहे पाश्चिमात्य देशांनी, आणि हे सगळे पैशाचा फ्लो त्यांच्याकडे चाललेला आहे. ते अतिशय उधळपट्टी मारलेले लोक आहेत. अमेरिकेचं वर कर्ज किती आहे माहिती आहे? 39 ट्रिलियन डॉलरचं एवढं अभूतपूर्व कर्ज अमेरिकेवर झालेलं आहे. आणि मग हे ते लुटण्यासाठी, ते परत मिळवण्यासाठी, कारण त्यांच्या देशाची तेवढी कॅपॅसिटी नाही. त्यांचा देश कोसळला की त्याच्याबरोबर सगळा देश जग कोसळणार आहे, त्याच्याबरोबर भारताला फटका बसणार आहे. म्हणून आजचं युद्ध हे आर्थिक युद्ध सुद्धा आहे. आपल्याला 6 वर्षापूर्वी माहिती आहे करोना झाला. कुठेतरी असा अमेरिकेने आरोप लावला की चीनमधल्या लॅबोरेटरीत झाला, सगळ्या जगभर पसरला. 2 वर्ष भारताला वाईट अवस्थेत काढावी लागली, आपली अर्थव्यवस्था कोसळली. सुदैवाने आपलं सरकार स्थिर होतं आणि चांगलं होतं, त्यामुळे ते लगेच आपण त्याच्यातनं बाहेर पडलो. जगातली सगळी बाकीची राष्ट्र नाही बाहेर पडलेली अजूनपर्यंत. आणि त्यामुळे जैविक युद्ध म्हणतात. हे जैविक युद्ध सुद्धा तुमच्यावर लादलं जातं, आणि केव्हा लादलं जाईल तुम्हाला माहितीच होत नाही. एकदम अचानक तुम्हाला सामोरं जावं लागतं. तिसरं युद्ध आहे इन्फॉर्मेशन वॉर. मी एक सहज म्हणून तुम्हाला गोष्ट सांगतो, याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. पूर्वीच्या काळी राजे म्हणजे अनेक राज्य होती, एकमेकांविरुद्ध लढण्यासाठी अनेक गोष्टी करत असत. त्यावेळेला विषकन्या नावाची एक योजना असे. आपल्या राज्यातील अतिशय सुंदर असणाऱ्या तरुण म्हणजे अगदी लहान असणाऱ्या मुलींना शोधलं जायचं, आणि लहानपणापासून त्यांना थोडंसं विष त्यांच्या शरीरात जाईल असं पाहिलं जायचं. खूप काळ असं विष दिल्यानंतर आणि तिला सगळ्या प्रकारचं बाकी ट्रेनिंग द्यायचे, नृत्यापासून गाण्यापासून सगळ्या प्रकारच्या हावापासून सगळं, आणि अतिशय ट्रेंड व्हायचे. तिचं ज्योतिष पाहून मग ती किती सुंदर होईल त्याचं काय सगळं ठरवलं जायचं. आणि अशी ही विषकन्या जी तयार व्हायची, ही विषकन्या दुसऱ्या राज्यात पाठवली जायची. त्या देशाच्या राजकुमाराबरोबर तिचा संबंध आला की तो राजकुमार मारायचा, आणि मग ते संपूर्ण राज्यच ताब्यात जायचं. आणि त्यामुळे कशा प्रकारच्या योजना केल्या जातात, आज चालतात की नाही, आज वेगळ्या प्रकारे चालतातच, त्याचं तुम्हाला कळूच शकत नाही. प्रॉन इंडस्ट्री जी सगळी आहे, ज्याचा विळखा भारताला पडलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही लहान मुलींवर अत्याचार होत आहेत, स्त्रियांवर होत आहेत, त्याचं सगळ्याच्या मागचं कारण ती इंडस्ट्री आहे. हे युद्ध आहे, तुमच्या तरुण पिढीला कमकुवत करण्याचं युद्ध आहे. ड्रग इंडस्ट्री आहे. रोज आत्ता हे आपलं सरकार आल्या 12 वर्षापूर्वी सरकार जे आलं ना मोदींचं, तेव्हापासून दर दिवसाला तुम्ही जर नीट पाहिलं, धाडी पडतायत आणि ड्रग्सचे मोठमोठाले साठेच पकडले. त्याच्यापूर्वी पकडले जायचे नाहीत. हे याची किंमत
काही लाख कोटी रुपये एवढी असते, कारण ते अतिशय कॉस्टली असतात. आणि ते आपल्या श्रीमंत आणि चांगल्या समाजातल्या तरुण मुलांपाशी जातं, मुलींपाशी जातं आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतं, ते घराणे उद्ध्वस्त करतात. हेही युद्ध आहे, ड्रग वॉर. अशी अनेक प्रकारची युद्ध आहे. आणि या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला आजच्या युद्धाकडे पाहायचं आहे. आता हे युद्ध काय आहे हे आपण नीट पाहू, कारण इराणवर हल्ला केलेला आहे आणि त्याचे परिणाम आपण युद्धजन्य परिस्थितीत गेलेलो आहोत. ते काय आहे नेमकं? तर इराण हा शिया इस्लामिक कंट्री आहे. हे शिया जे लोक आहेत, म्हणजे मोहम्मद पैगंबरानंतर त्यांची गादी कोणी घ्यायची, त्या एका गटाचं म्हणणं होतं की त्यांचे जे नातेवाईक आहेत ते घेतील जवळचे, आणि त्यांनी स्वतःला पैगंबर घोषित नाही करायचं कारण एकच तो झालेला आहे. आणि दुसरा जो गट होता त्याचं म्हणणं असं होतं की आता ते नाही, त्याच्यानंतर जे नेक्स्ट आहे त्यांनी घेतलं पाहिजे. त्याच्यातनं वादविवाद जाऊन 2 फुटी पडल्या, त्यातल्या एक शिया. तर या इराण शिया जे राष्ट्र आहे की जिथनंच आपल्या अफगाणिस्तान, तिथनं पाकिस्तानचा सगळा भाग, पाकिस्तान तेव्हा हिंदुस्थानात होता 47 सालापर्यंत, पण त्याच्यावर त्यांनी हल्ला केलेले होते. भारतात हल्ले केले, भारतामध्ये अनेक, बांगलादेश आपण बघतो. तर हे इराणच्या लोकांना काय वाटतं की खलिफा नावाची गोष्ट आहे. खलिफा नावाचा त्यांचा प्रमुख तुर्कस्तानात होता. कमाल पाशाने मागून त्याचे उद्ध्वस्त केलं. तर इतिहास माहिती आपल्याला. 1920 सालात महात्मा गांधींनी त्या खिलाफत चळवळीचं समर्थन केलं. तर त्या मुस्लिम देशांचा खूप मोठा समूह एकत्रित होता. त्याचा प्रमुख होता खलिफा. तो जो सांगायचा त्याप्रमाणे सगळे मुस्लिम वागायचे. तर हे खलिफा आपण बनावं. आज सौदी अरेबियासारखा देश असं थोडंसं आहे, कारण मक्का आणि मदिनेला यात्रेला जावं लागतं सौदी अरेबियात, आणि सगळी हज यात्रा तिथं होते. मग हे इराणला, तुर्कस्तानला किंवा अन्य मुस्लिम राष्ट्रांना आतनं असं वाटत असतं की ही जागा आपण घ्यावी. नंबर 1 म्हणजे इराणलाही वाटतं. नंबर 2, या सगळ्या जगातल्या देशातल्या लोकांना इस्लाम धर्मीय करायचं आणि ते आपल्या नेतृत्वाखाली करायचं. हे 2 ध्येय घेऊन हे लोक चालले. आणि यांनी काय केलं, आता इराण सोडून द्या, पण बाकीच्या सगळ्या देशांनी अमेरिकेला शरण गेले. अमेरिकेला शरण घेऊन सगळी शस्त्रास्त्र तिथनं आणायची, ऑइलपासून सगळ्या गोष्टी या विकायच्या आणि डॉलरमधनं पैसे आणायचे. सगळे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आपल्या देशात आणायची. अमेरिकेचं लष्कर आपल्या देशात ठेवायचं. आणि मग संपूर्ण आज ना उद्या आपली ताकद एवढी वाढवायची की सगळ्या जगावर आपल्याला राज्य करता आलं पाहिजे. ही त्यांची मनातनं सुप्त असणारी भावना आहे. आणि हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आज आपल्याला जे लढायचं आहे, मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, कधीही आर्थिक लढाई तर आपण चालूच आहोत, आपण उतरलेलोच आहोत, पडलेलोच आहोत, काही इलाजच नाही आहे. आपल्याला लष्करी दृष्ट्यात माहीत नाही कुठल्या क्षणी उतरावं लागेल. आपल्याला करोनासारख्या साथी परत येतील की नाही आपल्याला माहिती नाही. आपल्याला मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे प्रॉन इंडस्ट्री ऑलरेडी तुमच्यावर अटॅक झालेला आहे, चालू आहे दर क्षणाला. ड्रग्सचं युद्ध तुमच्यावर लादलेलं आहे. असं असंख्य प्रकारचं युद्ध तुमच्यावर लादलेलं आहे. आणि याची जाणीव जर तुम्हाला राहिली नाही, त्याच्याप्रमाणे तुम्ही निर्णय केले नाही, तुम्ही बसल्या जागी नष्ट होता. तो समाजाला भविष्य राहत नाही. आणि म्हणून आपण सतत
या सगळ्या गोष्टी ओळखल्या पाहिजेत, लक्षात घेतल्या पाहिजेत. आता काय झालंय, आणखी एक युद्ध आहे आणि ते म्हणजे आपण व्हॉट्सॲप म्हणू, बाकी सोशल मीडिया आहेच. काय करणार की छोटंसं विष तुमच्यात पेरलं जातं. हिंदुत्ववादी गटाकडनं आले असं तुम्हाला वाटतं, प्रत्यक्षात आलेलं असतं अर्बन नक्षलवादी गटाकडनं. आणि त्याच्यामध्ये छोटीशी अशी काहीतरी गोष्ट असते की जी गोष्ट पेरली जाते आणि मग ते विष असतं ते तुमच्यात हळूहळू थोडं भिनवत जातं. मागून तुम्ही त्या गटाचे होऊन जाता, तुमच्यातले काही जण होऊन जाता. आपण कट्टर हा देश पुढे जावा म्हणून विचार करणारे लोक असतो, त्यागरपस्या बलिदान करत असतो. पण प्रत्यक्षात काय घडतं, प्रत्यक्षात आपल्यातले काही जण, म्हणून रोज येणारे व्हॉट्सॲपचे मेसेज म्हणजे सोशल मीडिया, व्हॉट्सॲप मी नीट पाहिले पाहिजे, नीट विचार केला पाहिजे. त्यांना फॉरवर्ड करत असताना म्हणजे मी पाहिलं, आपला राग आपण समजू शकतो, आमदार, खासदार, मंत्री, कारण काही भ्रष्टाचारी आहे, काही जण काय चुकीच्या गोष्टी करतात. पण मी एक मेसेज काय पाहिला की या सगळ्यांचे हे बंद करून टाका, भत्ते बंद करा, पेन्शन बंद करा, आणि एक मोठी चळवळ. आता हे कशासाठी, हे काय भ्रष्टाचार दूर करण्यासाठीची चळवळ नाही. तुमच्या मनातनं अर्बन नक्षलवादी गट असे आहेत की जे तुमच्यामध्ये अनार्की निर्माण व्हावी. म्हणजे काय झालं बघा, आता तुम्हाला नेपाळमध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि तिथल्या सरकारला चोळामोळा करून फेकून दिलं, अनार्की निर्माण झाली. आजही ते नॉर्मल कंडिशनमध्ये नाहीत. पेपरमध्ये काहीतरी तुम्हाला येणाऱ्या बातम्या वाचून तुम्ही ठरवू नका. बांगलादेशात तेच झालं, श्रीलंकेत तेच झालं, मालदीवमध्ये तेच झालं, जगातल्या अनेक राष्ट्रात झालेलं आहे. मग हे कसं तयार होतं, लोक रस्त्यावर उतरून देश सरकार उलथून टाकायला. लोकशाही पद्धतीने आलेलं कुठलंही सरकार असो ते टिकलं पाहिजे. तर कुठल्या पक्षाचं आहे, कोण आहे याला महत्त्व नाही. जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर स्थिर सरकार लागतं. तर हे कोण करतं काम, तर हे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी लोक म्हणतात किंवा सोशल मीडिया यांच्या माध्यमातून केलं जातं. तुमच्यात हळूहळू विष पेरलं जातं. अरे आमदार खात्या सगळे नालायक आहेत, असं करतात तसं करतात. अरे बाबांनो, पण शेवटी तुम्ही काय हुकुमशाही आणणार आहात का अनार्की आणणार आहात? हुकुमशाही आणली तर तुम्हाला तोंडातनं शब्दच काढता यायचा नाही. तेव्हा गोळी घालून तुम्हाला मारलं जाईल समजणार नाही का तुरुंगात खेचून. तुम्हाला जर लोकशाही नसेल तर बाकी कुठल्याच गोष्टी करता येणार नाही. म्हणून हे अर्बन नक्षलवादी ज्या लोक आहेत, म्हणजे आपला जो विरोध असतो तो वेगळा गोष्ट आहे. म्हणजे विरोध असावा की नाही असला पाहिजे. समजा सरकारमधले बसलेले लोक काही चुकीचं गोष्ट करत असतील त्याचा विरोध लोकशाही पद्धतीने केला पाहिजे. पण तुम्ही अनार्किस्ट व्हावं. अनार्किस्ट म्हणजे काय की गोंधळ उडून देणारे कुठलीही सिस्टीम शिल्लक ठेवायची नाही. आणि जगामध्ये अनेक देशात आत्ता अमेरिकेने घडवून आणले, भारतातही त्यांना घडवायचं आहे. ज्या दिवशी ही अनार्की भारतात येईल त्या दिवशी तुम्हाला सगळ्या सिस्टीम तुमच्या कोसळतील आणि मग तुम्हाला लक्षात येईल की काय भयानक परिस्थिती आली. तर हे युद्ध आहे, अनार्की आणण्याचं सुद्धा युद्ध आपल्यावर लादलेलं आहे. हे पहिल्यावर लक्षात ठेवा. ही एवढ्या प्रकारची सगळी युद्ध लादलेली आहेत. आणि आज इराणवर मग अमेरिकेने का हल्ला केला किंवा इस्रायल का करतोय? आता इस्रायल बरोबर आपल्याला कौतुक असणं स्वाभाविक आहे, कारण त्यांनी खूप मोठा लढा देऊन त्या इस्लामिक राष्ट्रांना थोपून धरून एवढ्या छोट्याशा राष्ट्रांनी धडा शिकवलेला आहे. अमेरिकेने त्यांच्या स्वार्थासाठी इस्रायलला पुढे केलेला आहे. अमेरिकेला संपूर्ण गल्फ कंट्रीजमध्ये जे पेट्रोल डिझेल आणि तिथले जे राष्ट्र समृद्ध राष्ट्र आहेत त्यांच्याकडचा पैसा पाहिजे आहे. त्या ठिकाणी आपले बेसेस स्ट्रॉंग करायचे आहेत. आणि इराण त्यांना विरोध करतोय म्हणून त्याला इराण नको आहे. परंतु इराणला लागूनच पाकिस्तान आहे, म्हणजे आपला भारताचाच भाग आहे पूर्वीचा. आणि त्यामुळे आपण या युद्धात जेव्हा पेटेल खूप मोठं होईल
त्यावेळेला आपल्याला सगळ्या प्रकारचं त्रास होणार आहे. ते पुढे युद्ध पाकिस्तानला भारताबरोबर करण्यास अमेरिका असेल, चीन असेल, भाग पाडू शकता. बांगलादेशाला मध्ये आज आपल्याला शत्रू निर्माण झाला. म्हणजे आतापर्यंत 2च राष्ट्र होती, आता 3रं राष्ट्र निर्माण झालं आहे बांगलादेश. म्हणजे आपल्याला लढायचं आहे पाकिस्तान, बांगलादेश, चीन. सुदैवाने आजचं आपलं नेतृत्व कणखर आहे. आपण लढू शकतो का? लढू शकतो. पण लक्षात ठेवा मित्रांनो, कुठलंही सरकार जगातलं एकटं कुठलीही लढाई लढू शकत नाही. किती सक्षम सगळं असले तरी शेवटी जनता, लोकशाहीमध्ये जनतेला महत्त्व आलेलंच असतं ना. त्यामुळे जनता काय करते हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण काय पाहणार आहोत की नेमकं आपण काय काय करू शकतो. हे युद्ध हे अनेक प्रकारे लढलं जातं आहे, पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते युद्ध आपण युद्धात आहोतच हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्यक्षातलं युद्ध जे आहेत की गोळ्या घालून, बंदुका घालून, रणगाडे घालून, ते अजून नाही आहे. ते कुठल्याही क्षणी सुरू होऊ शकतं. म्हणजे असं आपण म्हणून चालणार नाही की हे युद्ध सुरूच होणार नाही. नाही झालं तर आनंदाची गोष्ट आहे. आपल्या देशातलं सक्षम सरकार युद्ध होऊन देणार नाही याच्यासाठी प्रयत्न करत आहे. कारण त्याच्यातनं प्रचंड मोठं नुकसान असतं. आपल्या अनेकांच्या मनामध्ये असं असतं की काय कधी एकदा युद्ध होतं आम्ही बघून घेऊ. पण इतकं ते सोपं नाही आत्ताचं युद्ध. गरज पडली तर आपण करणारच आहोत. आपली सगळी तयारी आहे. पण ॲज फार ॲज पॉसिबल, म्हणजे जास्तीत जास्त आपण प्रयत्न असे केले पाहिजेत की युद्ध नाही करत आहे सरकार. कारण आपल्या हातात नाही. युद्ध करणं किंवा न करणं हे सामान्य जनतेच्या हातातली गोष्ट नाही. सुदैवाने सत्तेत बसलेल्या लोकांना हे चांगलं माहिती आहे. ज्या वेळेला आपल्याला कसं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नेहमी कावा केला, शत्रूला गाफील ठेवून शत्रू कमकुवत झाल्यावर त्याच्यावर हल्ला करावा लागतो, नाही तर मग तुमचा पराभव होतो. आणि हे फार चांगलं तत्त्वज्ञान अंमलात आणण्याचं काम राजांनी केलं. आणि मग त्याचे फ्रूट्स आपण, जी फळं आहेत ती आज आपण उपभोगतो. तर तीच गोष्ट आपल्याला खूप वाटतं की पाकिस्तान नष्ट झाला पाहिजे, बांगलादेश नष्ट झाला पाहिजे. तो नष्ट, मला एक जण असा म्हणला, अरे आपली एवढी ताकद आहे, आपल्या सरकारने ठरवलं तर 7 दिवसामध्ये पाकिस्तान आपल्या ताब्यात येईल, बांगलादेश 7 दिवसात. मी म्हटलं तुला डिफेन्स संदर्भात काहीच माहिती नाही. शत्रूला कधीही कमी लेखायचं नसतं. आणि जे लोक शत्रूला कमी लेखतात ते हारतात, पराभूत होतात. तो कमकुवत असला तरी पराभूत होतात. म्हणून कधीही शत्रूला कमी लेखू नका. आणि शत्रूला जर तुम्ही कमी लेखायचं नसेल तर हे कायम लक्षात ठेवा, कधीही युद्ध होऊ शकतं, तयारच राहा. युद्ध होता कामा नये ही गोष्ट खरी असली तरी. म्हणून समाजामध्ये वावरत असताना समाजाला जागृत करण्याची आवश्यकता याची सुद्धा आहे की बाबा कधीही युद्ध होईल तर आम्ही तयार असलं पाहिजे. आता आमच्या लोकांना विहिरीतनं पाणी काढता येत नाही, मग त्यांना पाणी पुरवठा करावा लागतो. तो उद्ध्वस्त होऊ शकतो. एखादा बॉम्बाला तुमच्यातले अतिरेकी असतील ते बॉम्ब लावून, म्हणजे तुमच्यातले नाही, समाजातले अतिरेकी असतील, तुमच्यातले समाजातले अतिरेकी असतील, त्यांनी लावला बॉम्ब, काय करणार? काय होईल अवस्था? आता आम्ही पूर्वीसारखे राहिलेलो नाही की कष्ट घेऊ 10 किलोमीटरवरनं पाणी आणू. नाही शक्य. विचार करा नीट. कुठलीच गोष्ट जर उद्याच तुम्हाला सांगितलं पेट्रोल डिझेल 2 लिटरच मिळेल, मी तुम्हाला सांगतो मरणाच्या गर्दीमध्ये लोक मरतील त्याच्यातच. त्या लाईन लावून बघा तुम्ही काय होतं ते. लोकांना सांगितलं तुम्ही अमुक एक वस्तू म्हणजे ॲपलचा फोन घेऊ नका बाबा, सगळ्यात जास्त कॉस्टली आहे, नाही असं ताबडतोब तरफटत लाईन आहे. म्हणजे अशा
मारामारी म्हणते ना, मारामारी करतील काय, आता लावू नका म्हणून सरकार सांगितलं, मग परत तो संपलं तर आपल्याला मिळणार नाही. सगळं घरातलं सोनं नाणं जे काय असेल ते विकून तो मोबाईल मला पाहिजे. ही बरं का मी तुमच्या करता नाही सांगत असणारी गोष्ट, तुम्हाला माहिती पाहिजे की काय आता समाजात चालू आहे. मी कदाचित तुमच्यापैकी कोणाकडे नसेल ॲपलचा मोबाईल, पण हो मी हो हो. तर त्यामुळे आपल्याला जे आता माझा जो विषय ठेवण्यामागचा जो मूळ उद्देश होता तो आपण जागृत या युद्धजन्य परिस्थितीत राहिलं पाहिजे, समाजाला केलं पाहिजे, समाजामध्ये प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवली पाहिजे आणि समाजामध्ये जर चुकीचं काही पसरवलं जात असेल तर त्याला रोखलं पाहिजे. पेट्रोल डिझेलपासून प्रत्येक गोष्ट, कारण उद्या तुमचा होणारा सप्लाय हा थांबू शकतो, हे लक्षात ठेवा. हा जर पेट्रोल डिझेलचे तुम्ही किती पैसे द्याल, नाही उद्या भाव तर वाढणारच आहेत. तुम्ही पहिलं लक्षात ठेवा की आत्ता आपला जो भाव चालू आहे 149 रुपये ॲज ऑन टुडे पेट्रोलचा 1 लिटरचा दर आहे, तो आपल्याला मिळतोय आत्ता 106 रुपयाला. आज न उद्या 149 रुपयापर्यंत जावं लागेल. आणि उद्या जेव्हा मार्केट उघडलेलं असेल आणि जर काही युद्ध थोडंसं जरी वाढलं असेल तरी हा दर वाढत जाणार आहे. हा कमी होणाराची शक्यता खूप कमी आहे, कारण आज ज्या पद्धतीचं अमेरिका वागते आहे, ज्या पद्धतीचं इराण वागतो आहे, ज्या पद्धतीचं अनेक बाकीचे इस्लामिक जे देश आहेत ते सगळे सुन्नी देश आहेत, म्हणजे इराणच्या आसपासचे. तर त्यामुळे ते देश हे सगळेजण जे वागत आहेत, गंभीर परिस्थिती आहे. तर पेट्रोल डिझेल सोनं हे सगळ्या आता परदेशात जातात की नाही, तुम्हाला सहज म्हणून सांगतो 3 लाख कोटी रुपयांपेक्षा एका वर्षात जास्त खर्च होतो परदेशी दौऱ्यांमुळे. म्हणजे आपल्या लोक जातात ना युरोप ट्रिप, ऐकलेलं असं सारखं जाहिराती येत असतात. 3 लाख कोटी रुपये. आपले विद्यार्थी जातात परदेशी शिकायला, त्यांच्यावरचा खर्च असा 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होतो. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सगळ्या अशा युरोपमधल्या देश, कुठेही अमेरिकेने त्याचं बंदीच घालायला सुरुवात केली. त्यामुळे आपण सगळ्यांनी जागृत होऊन काय काय करायला पाहिजे आता हे तुमच्या साधारण लक्षात आलं आहे. कारण संघटित असणारे लोकच युद्धजन्य परिस्थितीत समाजाला वाचवू शकतात, समाजासाठी काम करू शकतात. देशातलं सरकार कोणीही असो ते सक्षम ठेवायचं काम करू शकतात. कारण सरकार टिकलं तरच तुम्ही आम्ही आहोत. सरकार जर लोकशाहीच संपली तर काहीही नाही. आपल्यावर डायरेक्ट आता पूर्वीसारखी गुलामी येणार नाही, इंग्लंडने आपल्यावर लादली होती तशी, पण इनडायरेक्टली गुलामगिरी येते, अमेरिकेने आणलेली आहे. आपल्याला माहिती आहे, व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना पटकीने उचललं आणि तुरुंगात टाकलं, तो देश ताब्यात घेतला. त्यामुळे संघटित असणारी तुम्ही लोकांनी सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे, समाजात पसरलं पाहिजे, समाजाला हा विषय समजावून सांगितला पाहिजे. हे काम तुमचं आहे आणि हे काम जर तुम्ही पार पाडलं तर आपलं जे शिवप्रतिष्ठान ज्यासाठी स्थापन झालेली आहे ते काम यशस्वी होणार आहे. आणि म्हणून आज जेव्हा मला हा विषय मांडा असं सांगितलं, कारण मी काही ठिकाणी मांडत असतो, मी त्याच्यावर लेख मला लिहित असतो, लेटेस्ट इन्फॉर्मेशन लोकांना देत असतो या संदर्भातले लेख लिहून. तर जेव्हा संजयराव म्हणले जडर की तुम्ही हा विषय मांडायला यावं, त्यावेळेला मी म्हटलं की समर्थ रामदास स्वामींनी असं म्हटलं की जे जे आपणासे ठावे ते ते इतर जनांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. कारण जर समाजाला हे सांगितलं नाही, याला शहाणं म्हणजे आज ज्या अर्थाने आज शब्द घेतला जातो तसा नाही आहे, तर हे जे लोकांना त्याची इन्फॉर्मेशन झाली नाही तर मात्र काळ कठीण आहे. अन्यथा कितीही संकट भारतावर आली तरी त्यातनं पार पडण्याची हिंमत भारतात आहे.
हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे. आपल्यात असे एक से एक सुदैवाने आजचाही सत्तेवरचे लोक आहेत ते त्या प्रकारचं युद्ध करण्यास सक्षम आहेत. फक्त आपण सगळ्यांनी त्याच्यामागे उभे राहावं एवढं सांगण्यासाठी मी इथं आलो. धन्यवाद. आणि आपल्या केव्हाही आपण या संदर्भाचा काही मला आदेश दिला तर मी पालन करेन. धन्यवाद. माता की जय, हिंदू धर्म की जय. मान्यवरांचे आभार.